नमस्कार, मी पंकज महाडिक. SSM न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. पलूस कडेगाव मतदारसंघात एकूणच निवडणुकीची जोरदार रंगत सुरू आहे आणि या मतदारसंघामध्ये विश्वजित कदम असतील किंवा संग्राम देशमुख असतील, दोघांच्याही कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी केली आहे. या निवडणुकीच्या प्रचारासाठी पुरुषच नाही तर महिला अग्रगण्य आहेत. त्यांनी सुद्धा आता घरोघरी प्रचार करण्यास सुरुवात केली आहे. भाजपच्या काही महिला आपल्याला प्रचारादरम्यान भेटल्या आहेत, तर त्यांना काय वाटतं मतदारसंघात आणि कोणत्या मुद्द्यांवर त्या निवडणुकीमध्ये मतदान करणार आहेत, या सर्वच विषयांवर आपण चर्चा करणार आहोत. यामध्ये भाजपच्या काही पदाधिकारी आहेत, काही महिला कार्यकर्ते आहेत. तर चला चालू करूया. ताई नमस्कार. नमस्ते. तुम्ही आता प्रचार करताय, तर सगळ्यात महत्वाचा प्रश्न काय वाटतंय मतदारसंघात? आता जर पाहिलं तर मतदारसंघात आम्हाला एकदम संग्राम भाऊंच्या बद्दल एकदम चांगलं वातावरण आहे. आणि चांगलं वातावरण असण्याचं कारण म्हणजे महायुतीच्या सरकारनं आमच्या अगदी तळागाळापर्यंतच्या महिलांना शासकीय योजनेचा अगदी आमच्या महिलांच्यावरती पाऊस पडलेला आहे. उदाहरणार्थ लाडकी बहीण योजना असेल, लेक लाडकी असेल, पंतप्रधान मातृत्व वंदना योजना असेल, आनंदाचा शिधा असेल, एसटी महिलांना आम्हाला एसटी पास 50% महिलांना एसटी आहे आणि 65 वर्षाच्या महिलांना मोफत एसटी आहे. त्याबरोबर उच्च शिक्षित मुलींची मोफत शिक्षणाची सोय केलेली आहे. कृषी राजा वीज बिल, शेतकऱ्यांचं वीज बिल माफ केलेलं आहे. त्याबरोबर आमच्या महिलांच्या आरोग्याची काळजी ह्या महायुतीच्या सरकारने आमच्या घेतलेल्या आहे. अशा अनेक योजना अगदी चांद्यापासून बांधापर्यंत म्हणाल तर एकही घर PM किसान योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, यांच्या माध्यमातून एकही घर, एकही आमचा बंधू, एकही आमची भगिनी वंचित राहिलेली नाही. महायुतीच्या सरकारनं आमच्या बहिणींना आता भाऊबीजेची ओवाळणीच म्हणून काय अगोदरच आचारसंहिता लागू होण्याच्या अगोदर आमच्या भगिनींची काळजी घेऊन 2 महिन्यांचे ॲडव्हान्स रक्कम सुद्धा असं प्रत्येकीच्या खात्यावरती 7,500 रुपये आम्हाला जमा केलेले आहेत. लाडकी बहीण या मतदारसंघात भाजपला मतदान करेल वाटते का? लाडकी बहीणच काय, कारण महायुतीच्या सरकारनं लाडकी बहीण योजना ज्या वेळेला घोषित केली त्यावेळेला माझी बहीण कुठल्या पार्टीचे, कुठल्या जातीचे, कुठल्या पंथाचे, कुठल्या गटाचे ही न बघता आदरणीय महायुतीच्या नेत्यांनी सरसकट लाडक्या बहिणींना ओवाळणी घातलेले. आणि आज पलूस कडेगाव मतदारसंघातील पुरुषांच्या पेक्षा महिलांचा मताचा टक्का वाढलेला आहे. आणि हा मताचा टक्का आदरणीय माननीय संग्रामसिंह देशमुख यांच्याच पत्त्यावरती जाणार आहे. लाडकी बहीण योजनेचा भाजपला फायदा होऊ शकतो का? हो, अवश्य होणार. लाडकी बहीण योजनेतून महिलांना भरपूर लाभ मिळालेला आहे. काय वाटतंय ताई, काय सांगाल? ह्या योजनेमुळे महिला खूप आनंदी आहेत. संग्राम देशमुख का आमदार पाहिजेत तुम्हाला? कारण की आमच्या छोट्याशा गावामध्ये त्यांनी भरपूर प्रगती केलेली आहे. ते आमदार नसताना सुद्धा आमदारकीचं काम हे त्यांनी करून दाखवलेलं आहे आणि 100-101% तेच होणार आहे, हे मला खात्री अशी वाटते. आमदार हे तेच होणार. काय सांगाल ताई? सर, मी जास्त काही सांगू इच्छित नाही. फक्त एवढंच सांगेन की तुम्ही इतर नेत्यांना जेव्हा भेटायला जाता त्यांची अपॉइंटमेंट घ्यावी लागते किंवा इतर काही गोष्टी असतील ते कराव्या लागतात. पण तुम्ही भाऊंच्या घरी कधीही केव्हाही जावा किंवा फोन करा त्यांना, ते कायम आपल्यासाठी 100% हजर असतात का? तर असतातच. आणि राहिला प्रश्न म्हटलं, घरगुती म्हटलं तर आपण त्यांना वैयक्तिक जाऊन काही सांगू शकलो, आपली अडचण काय असेल, दुसऱ्या दिवशी त्यांनी तुमची अडचण सोडवलेली असते. यासाठी भाऊ हे निवडून आलेच पाहिजेत. काही करू लाडकी बहीण योजनेचा फायदा होईल भाऊ का? आमदार झालेच पाहिजेत. होय, होणार की. महिला मतदान करतील? महिला मतदान करतील. कमळच हे भाजपच येणार. महिला येणाऱ्या काळात जे आमदार होतील त्यांच्या माध्यमातून तुमच्या काय समस्या आहेत ज्या सोडवल्या पाहिजेत? ज्या तळागाळातल्या ज्या समस्या राहिल्यात, कारण काय काय आमदार झालेत पण ते त्या गावांपर्यंत, त्या महिलांपर्यंत, त्या लोकांपर्यंत पोहोचले नाहीत. पण भाऊंना कधी पण फोन करा, कोणाच्या समस्या असून द्या, कोणाचा कार्यक्रम असो किंवा कोणाचं काय असो, तिथपर्यंत भाऊ पोचलेत आणि सगळ्या समस्या त्यांनी सोडवल्यात. जे आता एक जिल्ह्याचे अध्यक्ष असताना जे काम करू शकले तेवढे त्यांनी कामं केली, पण आमदार झाल्यानंतर त्यांच्या गावातल्या प्रत्येक योजना म्हणा किंवा तालुक्यातल्या सगळे करतील ते पूर्ण, अशी आम्हाला खात्री आहे आणि तेच आमदार होतील असं आम्ही महिलांनी सगळ्यांनी निश्चय केलाय. काय वाटतं ताई? भाव हे आमदार झालेच पाहिजेत, कारण भाव हा सक्का भाव आहे आणि हे
बाकीचे भाव आहेत हे सावत्र भाव आहेत, कारण आमचं वडील वारलेलं आहेत. भाऊंचं वडील ते आमचंच वडील आहेत. त्यांनी भरपूर सहकारी शेतकऱ्यांच्यासाठी केले. पाणी आणि टेम्पो योजना हे सगळं त्यांनी आणलेलं आहे. त्याच्यामुळं आम्ही शेतकरी सगळे सक्षम आहेत. आणि आमचा हा सक्का भाव आहे, हे आम्ही त्यांच्या मांडीला मांडी लावून बसू शकतो. तसा सावत्र भाव आम्हाला भेटाय पण येत नाही, आणि आम्ही त्याला भेटायचं म्हटलं तर त्यांचे कार्यकर्ते किंवा त्यांचे ते जे आहेत हे पिये ते आम्हाला बाजूला काढतात, त्यांच्यापर्यंत पोचून देत नाहीत. आम्ही बराच वेळा प्रयत्न केला पण ते आम्हाला पोचलेच नाहीत, आम्हाला भेटलेच नाहीत. आणि आता उदाहरणार्थ माझा भाऊ हा ॲडमिट होता दवाखान्यात, तरी त्याच्यासाठी आम्ही त्यांच्या एका सहीची मदत मागायला गेलो. त्यांच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला दिली नाही, किंवा माझा भाऊ त्या पार्टीचा असूनही त्याला दिली नाही. पण मी या पार्टीचे असून मी भाऊंच्या पर्यंत पोचले. भाऊनी मला सहकार्य केलं आणि त्याचे निधी मिळाली त्याला 5 लाख रुपये. संग्राम देशमुख यांची काय कामं सांगू शकाल? आदरणीय संग्राम भाऊंची कामं सांगायची म्हणजे की कामं किती सांगायची आणि कामं काय राहिलेत, काही कामच राहिली नाहीत अशी परिस्थिती आमच्या पलूस कडेगाव मतदारसंघात झालेली आहे. ज्या वेळेला भाऊ जिल्हा परिषद अध्यक्ष झाले त्यावेळेला त्यांनी पलूस कडेगाव मतदारसंघात आढावा बैठकी घेतलेल्या होत्या. आढावा बैठक घेतात असताना प्रत्येक गावात कुठली ग्रामपंचायत कुठल्या पार्टीच्या हे त्यांनी बघितलं नाही. गावातून जे मागणी येईल त्या पद्धतीची कामं प्रत्येक गावाला देण्याचा 100% भाऊनी प्रयत्न केला, नाही तर कामं त्यांना दिलेलीच आहेत. उदाहरणार्थ आता जर आम्ही बघितलं पुढच्या लोकांनी जी काही पुस्तिका छापलेली आहे त्यामध्ये आदरणीय संग्राम भाऊंनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जी कामं आढावा बैठकीत मंजूर केलेली होती, उदाहरणार्थ जलजीवन असेल, क वर्ग क्षेत्रातली मंदिरं असतील, 15 वित्त आयोग 14 वित्त आयोग तो पण त्यामध्ये छापला गेलेला आहे. रस्ता कॉन्क्रिटीकरण शाळगाव मधलंच तुम्हाला सांगायचं जर म्हटलं तर 15 वित्त आयोगातली जी आम्ही कामं केली होती ती त्यांच्या पुस्तकात आलीत. माजी सरपंच आमचे विजय करंडे त्यांनी 14 वित्त 15 वित्त आयोगातून जे पेइंग ब्लॉक मागासवर्गीयमध्ये केले होते ते त्यांच्या पुस्तकात आलेत. तर ह्याच्यापेक्षा मी एवढं सांगेन की भाऊ ज्या वेळेला जिल्हा अध्यक्ष होते त्यावेळेला अगदी प्रत्येक वाडी वस्तीवरती त्यांनी जलजीवन मधून हर घर जल ह्या माध्यमातून प्रत्येक गावाला, प्रत्येक वाडीला, आमच्या शाळगावाला सुद्धा मोठी योजना पाण्याची त्यांनी मंजूर करून दिली आहे. ज्या पद्धतीने तुम्हाला माहित आहे की नेवरीला पाण्याचा कितीतरी मोठा प्रश्न होता, नेवरीचा सुद्धा प्रश्न भाऊनी मार्गी लावला. नेवरी शाळगाव न घेता पूर्ण पलूस कडेगाव मतदारसंघातलं मी सांगेन. कारण भाऊनी पाण्याचा प्रश्न मार्गी लावायचं कारण म्हणजे पाण्यातल्या माशाला कसं पोहायचं शिकवायचं नसतं. आदरणीय कैलासवासी संपतराव देशमुख यांनी टेंबू योजना जन्माला घातली, आणि ज्या वेळेला त्यांनी टेंबू योजना जन्माला घातली त्यावेळेला त्यांनी मंत्रीपदाला लाद दिली. पण माझा शेतकरी सुजलाम सुफलाम झाला पाहिजे, माझ्या शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पाणी आलं पाहिजे म्हणून त्यांनी मंत्रिपद नाकारलं, आणि त्यांचेच वारसदार आदरणीय संग्राम भाऊ आहेत. त्यामुळे संग्राम भाऊने सुद्धा कुठल्याही लोकांचं जनहिताची कामं कुठलीही थांबवलेली नाहीत. कुठलंही काम अगदी जसं मोदी साहेबांनी वातीपासून ज्योतीपर्यंत असं अगदी जी कामं केली त्याच पद्धतीने संग्राम भाऊनी अध्यक्ष असताना कुठल्याही मतदारसंघातच नव्हे तर पूर्ण जिल्हा परिषदला जेवढी गावं येतात अध्यक्ष असताना प्रत्येक गावाचा विकास आदरणीय भाऊनी केलेला आहे. त्यामुळं भाऊंच्या कामावरती लोकांचा फार मोठा विश्वास आहे. पंतप्रधान घरकुल योजना असेल, MREGs मधून विहिरी असतील, शौचालय असतील, पुन्हा शेतकऱ्यांची शेततळे असतील, कुठलंही काम तुम्ही कुठलाही मुक्त गोट्यापासून तुम्ही काम घ्या. तुम्ही आता म्हणाल ह्या शासनाच्या योजना आहेत, शासनाच्या जरी योजना असल्या तरी कुठंही आपल्या लोकांनी पुश केल्याशिवाय कुठल्याच योजना होत नाहीत. त्यामुळे ज्या वेळेला एक झेडपी अध्यक्ष काय करू शकतात ते उदाहरण पूर्ण सांगली जिल्ह्यानं बघितलेलं आहे. आणि प्रत्येकाला ज्या वेळेला भाऊ अध्यक्ष होते त्यावेळेला असं वाटायचं की आम्ही झेडपी अध्यक्ष आहे. तसं आता ज्या वेळेला भाऊ आमदार होणार आहे त्यावेळेला पलूस कडेगाव मतदारसंघातला सर्वसामान्य कुटुंबातला आमचा भाऊ, आमचा मुलगा आमदार झालेल्यासारखा वाटणार आहे. ते फार मोठं आमचं स्वप्न आहे. ज्या पद्धतीनं दुष्काळात शेतकरी बळीराजाचे आकाशाकडं चातकाप्रमाणे वाट बघत होता की कधी पाणी येणार, कधी पाऊस पडतोय म्हणून, त्याप्रमाणे आता सर्व माझ्या पलूस कडेगाव मतदारसंघातल्या लोकांचे कान मी संग्रामसिंह देशमुख शपथ घेतो की आमदार म्हणून ह्या शपथीकडं सगळ्या पलूस कडेगाव मतदारसंघातल्या लाडक्या बहिणींचं, भावांचं कान अगदी आतुरलेले आहेत. आणि सगळ्याजण अगदी 10-12 दिवसात आम्ही माता भगिनी, आमचे बंधू सर्वजण एकत्र येऊन आम्ही भाऊंच्यासाठी अहोरात्र 15 दिवस काम करून अगदी तन मन धन लावून एकत्र येऊन आम्ही भाऊंना आमदार करणारच.
माझं एक असं म्हणणं आहे की आजपर्यंत इतक्या ज्या योजना आल्या त्या फक्त कागदावरच होत्या, पण आता आमच्या या महायुतीच्या सरकारने पूर्ण योजना सर्व महिलांच्या पाक त्यांच्या प्रत्येक महिलेला त्या योजनेचा लाभ झालेला आहे. अगदी घरोघरी एक प्रत्येक योजना पोचलेली आहे. अगदी लाडक्या बहिणीच्या महिलांना पूर्ण 7,000 7,500 त्यांच्या खात्यावर पोच झालेले आहेत. अशी प्रत्येक योजना आम्ही महिलापर्यंत पूर्ण या महायुती सरकारने सर्व महिलांच्या पर्यंत पोच केलेली आहे. बस. संग्राम देशमुख का आमदार पाहिजेत? कारण त्यांच्यापर्यंत पोचलं की ते कुठला गट तट बघत नाहीत, कुठलाही माणूस जाऊ दे, कुठल्याही पार्टीचा माणूस जाऊ दे, त्यांची ते कामं करतात आणि ते तिथं तो कार्यकर्ता, तो पुढारी त्यांच्याबरोबर आलाच पाहिजे असं काही नाही. कुणीही जाऊ दे, सर्वसामान्य माणूस ते त्यांचं काम करतात. अजून आपल्यासोबत काही ताई आहेत. ताई नमस्कार, नमस्ते. काय सांगाल? खरं तर म्हणजे कसं आहे की जसं प्रत्येक भगिनीला, प्रत्येक माणसाला जसं वाटतं की स्वतःच्या संरक्षणासाठी की काहीतरी चेंज हवा, तसं आता राष्ट्राच्या विकासासाठी आमच्या म्हणजे सगळ्या भगिनींच्या मध्ये तरी असा विचार आहे की यामध्ये चेंज पाहिजे, आमदार चेंज पाहिजे, आम्हाला संग्राम भाऊच पाहिजेत. त्या म्हणजे उदाहरण साधं सांगायचं म्हटलं तर मी एक आता भाऊंच्या गावातलीच म्हणजे रायगाव गाव आमचं, त्या गावातलीच एक भगिनी आहे. तर आता कसं होतं की स्वतःच्या घरामध्ये ज्या काही येणाऱ्या गोष्टी येतात, परंतु आमच्या गावामध्ये आमचं गाव जसं अण्णांनी टेंबू योजना आणली आणि त्या योजनेमध्ये आमच्याच गावातले भाऊ असून आमचंच गाव अलिप्त आहे, परंतु इतर गावांना सगळे म्हणजे त्या टेंबू योजनेचा लाभ मिळाला. आणि तरी सुद्धा म्हणजे या योजनेसाठी आता स्वतःहून भाऊनी आम्हाला प्रयत्न करून एक 3 गावांचा म्हणजे त्यामध्ये समावेश केला, एक बोंबाळवाडी, शामगाव आणि रायगाव, मग शाळगाव, असा या 5 गावांचा विचार केला. आणि आता त्या पाण्याची आम्हाला आशा लागली की जेणेकरून आमचा अगदी तळागाळातला शेवटचा शेतकरी आहे तो सुजलाम सपलाम होईल. आणि त्यासाठी आमच्या भगिनींनी तरी असा विचार केलाय की आम्हाला भाऊच आमदार पाहिजे. का तर फक्त स्वतःच्या नव्हे तर राष्ट्राच्या विकासासाठी चेंज म्हणून भाऊच आमदार पाहिजे, तरच विकास होईल. विरोधक टीका करतात की ही योजना निवडणूक झाल्यावर बंद होईल. मी त्या विरोधकांना, त्या ह्या बंधूंना सांगू इच्छिते, ही निवडणूक झाल्यावर जर योजना बंद होणार आहे असं जर तुम्ही म्हणत असाल आणि जर तुम्हाला आमच्या बहिणींचा एवढा कळवळा असेल तर तुम्ही मग आमची ही योजना अगोदरच एकतर तुम्ही बंद करायला चालला होता. ज्या वेळेला आमच्या खात्यावर 1,500 रुपये यायला सुरुवात झाली त्यावेळेला तुम्ही म्हणायला लागला की फसी योजना आहे. परत खात्यावरती 7,500 आल्यानंतर म्हणायला लागले की हे बंद होणार आहे. परत काय सुरू केलं तर आमचं सरकार आलं की आम्ही तुम्हाला 3,000 देणार आहे. मग अगोदर आमची बंद होणार होती, तुमचं सरकार आल्यावर 3,000 कसं चालू कराल? अगोदर 1,500 रुपये देताना तुम्ही कोर्टात गेला आणि परत तुम्ही 3,000 कुठून देणार आहेत? विरोधकांना काही त्यांच्याकडे विजन नाही, काही मुद्दे नाहीत, काहीच नाही म्हणून ते तसे बोलायला लागलेत. पण त्यांच्या सुद्धा माता भगिनींनी आमच्या बरोबरीत पैसे घेतलेत की हो. त्यांनी कितीही सांगू देत की फसवी योजना आहे, पण त्यांच्या जर माता भगिनींना आमच्या विचारलं त्यांच्या घरातल्या तर त्या सांगतील महायुतीचं सरकार फार चांगलं आहे, फसवं बिसवं काय नाही, आता फसवायचे दिवस गेलेत, त्यामुळे आता काय फसवायच्या फंडात काय आम्हाला कोणी पडू नका. कारण आता अंगणवाडीतला बाळ सुद्धा म्हणायला लागले महायुती सरकार एकदम भारी. जसं आता आम्ही म्हणतोय का नाही, रामकृष्ण हरी कमळले भारी, रामकृष्ण हरी कमळले भारी, तसं आता फसवायची काही गरज नाही हो आम्हाला. त्यामुळे मी पुन्हा एकदा विरोधकांना सांगू इच्छिते, असं करू नका. तुम्हाला अंगणवाडी सेविका मदतनीसचा कोरोनाच्या काळात कळवळा आला नाही, 4 वर्षात काही भाऊबीज आली नव्हती का? 4 वर्षात काही दिवाळी आली नव्हती का? तुम्ही आताच आमच्या माता भगिनींना कोरोना आणि आशा वर्कर, अंगणवाडी सेविका मदतनीस त्यांना दिवाळीचे गिफ्ट म्हणून तुम्ही भाऊबीज म्हणून पाठवली साडी. 4 वर्षात का तुम्ही केले नाही? ह्या महायुतीच्या सरकारने त्यांना त्यांच्या मानधनवाढीसाठी ज्या वेळेला ह्याने आझाद मैदानावरती मोर्चे काढले, आंदोलनं केली, त्यावेळेला काय केलं? त्यावेळेला महायुतीच्या सरकारने ह्यांना मानधनवाढ केली आणि पाठिंबा दिला. उलट तुम्ही ज्या वेळेला आझाद मैदानावर चालला त्यावेळेला तुम्ही बघायला सुद्धा गेला नाही. ह्याच्या विरोधात आदरणीय संग्राम भाऊंनी प्रत्येक वेळेला ज्या वेळेला महिला निवेदनं द्यायला जातील त्या वेळेला पाठपुरावा करून मंत्र्यांच्याकडे त्याचा पाठपुरावा केलेला आहे. आणि आज आमच्या अंगणवाडीच्या सेविका असतील, आशा वर्कर असतील, त्यांना समोर घेऊन विचारा. पाहिजे तर तुम्ही दोन्हीकडल्या महिला बोलवा, सत्य ते सत्य, असत्य ते असत्य, हे केलंय त्याला केलंय म्हणा. आणि ह्याचं उदाहरण आता सगळ्यांनी गेल्या आठवड्यात ऐकली, टेंबू योजना कोणी जन्माला घातली. त्यामुळे मला असं वाटतंय की त्या विषयावर जास्त बोलणं
उचित ठरणार नाही. पण विरोधकांना पुन्हा एकदा मी सांगते की आमच्या बरोबर तुमच्या पण माता भगिनी शासनाच्या सगळ्या योजना घ्यायला लागले तो, त्यामुळे दिशाभूल करू नका. दिशाभूल करायचे दिवस संपलेत आता, कारण आता सगळी सुज्ञ लोक आहेत आणि बहिणी तर फार जाणत्या झालेल्या आहेत. आता काय सांगू, भाऊंचं कार्यालय मोठं आहे आणि भाऊ आमदार व्हावं तर ही आमची इच्छा आहे. आणि ते तळागाळातल्या माणसापाशी छोट्या पोरापर्यंत म्हाताऱ्या माणसापर्यंत भाऊ पोचते ती, त्यामुळं आमचे भाऊच आमदार झालं पाहिजेत ही आमची इच्छा आहे, अपेक्षा आहे. ज्यावेळी मंदाताई सभापती होत्या आणि भाऊ अध्यक्ष होते त्यावेळी जेवढं आमच्या गावात काम झालंय तेवढं कधीच झालं नाही. आणि जे आमदार पहिले होते की नाही ते आम्ही त्यांना कधी बघितलंच नव्हतं, फक्त फोटोत त्यांना बघितलं होतं. पण मंदाताई सभापती झाल्या आणि भाऊ आमदार झाले त्यावेळी इतका विकास झालाय. जिल्हा परिषदचे अध्यक्ष झाले त्यावेळी जेवढा विकास केलाय की विधवा परित्यक्ता पेन्शनची चालू केले, परत एकल पाल्याची पेन्शन चालू केल्या, बांधकाम योजना चालू केल्या. त्यामुळं आम्हाला वाटतं कसं भाऊ झाले पाहिजेत आमदार. लाडक्या बहिणी भक्कमपणे भाजपच्या पाठीशी उभा राहणार आणि संग्राम देशमुख आमदार म्हणून निवडून येतील असा विश्वास या भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी व्यक्त केलाय.